नाही राऊत स्पेसिफिक प्रश्न आहे जे म्हणाला की फडणवीस विरुद्ध शिंदे हे महाराष्ट्रात कोल्ड वॉर आहे. कोल्ड वॉर नाही, ओपन वॉर आहे. आणि या युद्धात उद्धव ठाकरे तुम्ही तुमचा पक्ष हा फडणवीसांच्या बाजूने आहे का? नाही, आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही ना. भूत की राक्षस आम्ही कोणाच्या बाजूने का राहू? आम्ही आमच्या भूमिका घेऊन लढत राहू. पण जर शिंद्यांसारखे जे सैतान आहेत निर्माण झालेले किंवा अमित शहाने निर्माण केलेले जे सैतान हे देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवरती बसून उद्या त्यांचा गळा दाबण्याची शक्यता मला वाटते आहे. अशा वेळेला आम्हाला सुद्धा काहीतरी एक राज्याच्या हितासाठी भूमिका घ्यावी लागेल. अधिक सैतानाला मारायचं की अधिक काय करायचं तर आम्ही पाहू ना उद्धवजी निर्णय घेतील या संदर्भात. सर आज सगळे जे खासदार 6 खासदार गेले होते ते आज मुंबईत येणार आहेत आणि 4 वाजता पत्रकार परिषदेची निवडणूक घेणार आहेत. काल ओमराजेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. गद्दाराला भूमिका असते का हो? तुम्ही ओम निंबाळकरांचं जे नाव घेत आहे ते एक नामचीन गद्दार आहेत. नामचीन यांच्या बरोबरचे जे इतर लोक आहेत ते सुद्धा नामचीन गद्दार आहेत. गद्दाराला भूमिका असते मी आता ऐकलं. इतिहासामध्ये जे काही बेईमान झाले गद्दार झाले मीर जाफरपासून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांना काय भूमिका असू शकते का? नाही ना. जर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची कोणाला चिंता असेल तर या गद्दारांना गद्दारच म्हटलं पाहिजे, बेईमान म्हटलं पाहिजे, महाराष्ट्राचे शत्रू म्हटलं पाहिजे, मराठी माणसाचे दुश्मन म्हटलं पाहिजे. आणि त्यांना कोणती भूमिका आहे या भूमिकेतून तुम्ही सगळ्यांनी बाहेर पडलं पाहिजे. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणं आहे आणि अमित शहा ते शिंदे गटाच्या माध्यमातून करतायत. शिंदे हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. जसे पुढे अंडरवर्ल्डमध्ये दाऊदचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, करीम लालाचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर, युसुफ पटेलचे होते कॉन्ट्रॅक्ट किलर. तसे शिंदे आणि त्यांचे लोक जे आहेत हे अमित शहाचे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत. आणि हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग जे आहे हे महाराष्ट्र नेस्तनाबूत करण्यासाठी आहे. पण राऊतसाहेब काल दिवसभर म्हणजे ओमराजे शिंदे जोपर्यंत राजकीय भूमिका मांडत नव्हते तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून टीकेचा सूरमवार झाला होता. पण जशी त्यांनी राजकीय भूमिका घेतली शिंदे शिवसेनेबरोबर जाणार असं त्यांनी म्हटलं तेव्हा आता पुन्हा एकदा त्यांना गद्दार आणि सगळ्या गोष्टी पुन्हा बोलल्या. नाही बघा तुमचं कारण त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले. त्यांची अजिबात त्यांची अजिबात मनधरणी कोणी केली नाही. त्यांना वस्तुस्थिती आणि परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी त्यांचे मित्र कैलास पाटील त्यांना भेटले. त्यांच्याबरोबर वरुण देसाई होते. लक्षात घ्या, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांतता मिळणार असेल. 20 वर्षापूर्वी ज्यांची हत्या झाली, शिंदे गटामध्ये गेल्यामुळे त्यांच्या वडिलांचा आत्मा जो समाधीमध्ये आहे बरं का, तो त्यांना आशीर्वाद देणार असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आता ज्यांनी ओम निंबाळकरांनी ज्यांच्यावरती आरोप केले ते त्याच आघाडीमध्ये आहेत ना, युतीमध्ये, आणि त्या मांडीला लावून बसतील. हा निर्लज्जपणाचा कळस आहे आणि स्वार्थाचं शिखर. या लोकांनी ओमच्या वतीनं कोणी पैसे घेतले, पहिले 15 कोटी, ही सगळी माहिती उद्धव ठाकरेंकडे आहे. कुठे कुठे कसे कसे पैशाचे व्यवहार झाले. विकास 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 जो आपण म्हणतो विकासासाठी गेलो. मराठवाड्याचा काय विकास भाजपने केला आणि तुम्ही काय करणार आहात? मराठवाड्याचा विकास हा भारतीय जनता पक्ष सरकार आहे ना, त्यांनी करायला पाहिजे ना. असा काय विकास केला? विकास हा मतदारसंघाचा होत नाही फक्त सरकारकडून, विकास हा प्रांताचा आणि प्रदेशाचा होतो. काय लातूरचा विकास गेला? लातूरचा विकास विलासराव देशमुखांनी केला. धाराशिवमध्ये जे काही आज तुम्हाला दिसत आहेत गोष्टी त्या एकतर शिवसेनेचं राज्य असताना, युतीचं राज्य असताना झालेला विकास आहे. साखर कारखाने उभे करणं म्हणजे विकास नाही. सर्वत्र जो विकास आहे हा सामुदायिक विकास होतो. खासदारांना वाटत असेल की आम्हाला 100 कोटी मिळाल्यामुळे विकास झाला म्हणजे व्यक्तिगत, असं नाही आहे. राऊतसाहेब काल 2 प्रतिक्रिया आल्या फडणवीसांच्या आणि शिंदेच्या. फडणवीस असं म्हणतात की ओसाडगावची पाटीलकी सोडून उद्धव ठाकरे काय करतात? बघा, ते खोटं बोलतायत. नंबर 1 ते शिंद्यांच्या तोंडावर बोलतात, पाठीमागे काय बोलतात ते आम्हाला माहिती आहे. ते दाखवतात की शिंद्यांमध्ये आणि माझ्यामध्ये जसं काही नाही आहे.